हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत व्हेज मंचुरियन। कोबी एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। आपण मंचुरियन मसाला, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, ब्लॅक चिली सॉस सगळं सॉसेस टाकणार आहेत। कोबी घ्यायची आहे। कोबीमध्ये आपल्याला 4 चम्मच मैद्याचं पीठ टाकायचं आहे, 4 चम्मच कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकायचं आहे ग्रिप येण्यासाठी, आणि चांगलं मळून घ्यायचं आहे। आणि नंतर लागल्यास थोडं थोडं अजून टाकायचं आहे। ते नंतर मळताना जर आपल्याला कमी वाटलं तर आपण टाकू शकतो। त्याच्यानंतर सगळे सॉस टाकायचे आहे। आपल्याला मंचुरियन मसाल्याचं पॅकेट टाकायचं आहे, टोमॅटो सॉस टाकायचा आहे, रेड चिली सॉस टाकायचा आहे, आणि ब्लॅक सॉस टाकायचा आहे, आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तुम्ही ह्याच्यात कोथिंबीर वगैरे पण, मिरच्या वगैरे जर जास्त तिखट हवे असेल तर मिरच्या वगैरे कापून टाकू शकता। कोथिंबीर टाकायची आहे आणि मिसळून घ्यायचं आहे। आणि मीठ टाकायचं आहे। आम्ही लसूण टाकलेला आहे चव येण्यासाठी। बारीक कट करून लसूण टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे। जसं पिठाला मळतो तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे। ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे। जसं जसं आपण मळतो तसं तसं त्याला पाणी ऑटोमॅटिक सुटतं। ह्याच्यात पाणी घालायची काहीच गरज नाही आहे। मीठ टाकायचं आहे चवीपुरतं। तुम्ही ह्याच्यात जिंजर गार्लिक पेस्ट पण ॲड करू शकता। बघा, असं चांगलं मळून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि ह्याचे बॉल बनवायचे आहेत। मंचुरियनचा आकार द्यायचा आहे त्यांनी, गोल गोल बॉल बनवायचे आहेत। तुमच्यावरती, तुम्हाला किती लहान हवेत किती मोठे हवेत। आणि आपले बॉल रेडी झालेले आहेत। आणि आपल्याला कढईवरती कढई ठेवायची आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि हे तळून घ्यायचे आहे। आपल्याला 4-5 टाकून असे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आम्ही ह्याच्यात फूड कलर टाकलेला नाही आहे। जर तुम्हाला हवा असेल कलरिंगसाठी तर तुम्ही टाकू शकता। आम्ही घरगुती केले आहेत, होममेड, घरच्या सोप्या पद्धतीने। चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला, क्रिस्पी होईल असं। आणि आपले मंचुरियन रेडी झालेले आहे। तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे तुम्ही ग्रेव्हीमध्ये पण करू शकता। आम्ही फक्त ड्राय मंचुरियन केले आहेत टोमॅटो सॉससोबत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।